राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या साथ प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरती गिरगावमध्ये बॅनर्स लावण्यात आलेत। सामाजिक कार्यकर्ते परेश तेलंग यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत। मराठी माणसाची आन बान शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड असा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुद्धा ठाकरे बंधूंचे बॅनर्स लागलेत। ठाण्याच्या पडवळ नाका परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर लागलेले आहेत। महाराष्ट्रासाठी एकत्र या, मराठी माणसासाठी एकत्र या असं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलेलं आहे। गिरगावमध्ये ज्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी कुणाही सोबत एकत्र यायला तयार आहे अशा केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहे आणि अशातच मुंबईमध्ये आता याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली आहे। अनेकांकडनं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जाते आणि आता मुंबईतल्या लॅमिंग्टन रोड परिसरामध्ये काही बॅनर्स देखील लागलेले आहे। आपण बघतोय मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचं एक बॅनर या ठिकाणी परेश तेलंग यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे डीबी रोड परिसरामध्ये। आणि मराठी माणसाची आन बान आणि शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड अशा पद्धतीचं हे बॅनर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असंच काहीसं दर्शवत आहे। एकूणच मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना आपल्या दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून जवळ घेतलेलं हे बॅनर आहे। आणि त्यामुळं जो प्रश्न एका मुलाखतीमध्ये मुलाखतकारांनी राज ठाकरेंना विचारला होता की अनेक मराठी माणसांना हा प्रश्न पडलेला आहे, त्याचंच हे द्योतक म्हणावं लागेल। ठिकठिकाणी हे बॅनर्स लागत आहेत। एकीकडे सर्वसामान्य मराठी माणूस असतील किंवा काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं, मग ते दोन्हीकडचे कार्यकर्ते असतील, शिवसेना उभाठा गटाचे असतील किंवा मनसेचे असतील, त्यांना देखील वाटतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावं। मात्र दोन्ही पक्षातील काही नेत्यांना गेल्या काही काळापासून जे काही टीकाटिप्पणी एकमेकांवर झाली त्यावरनं दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊ नये असंच वाटतं। अर्थात एकत्र यावं असं म्हणणारे आणि एकत्र येऊ नये असं म्हणणाऱ्यांच्या भावनांपलीकडे अनेक राजकीय समीकरणं देखील असू शकतात, हे देखील विसरता कामा नये। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।